माझं नाव अश्विनी विनायक साळुंखे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर विनायकरावांनी दिला आहे मला सौभाग्याचा आहेर. मी प्रीती उमेश कदम. रुसलेल्या राधेला कन्हैया म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कन्हैया म्हणतो हास. उमेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. थँक्यू. माझं नाव प्राची ओंकार तावडे. विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा, ओंकार रावांचं नाव घ्यायला मला केव्हाही सांगा. माझं नाव नेहा निमिष निकम. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. निमिष रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. स्नेहल प्रशांत निकम. सज्जनगडाच्या पायथ्याशी कुस माझे गाव, रोडचा नवरा केला प्रशांतांचे नाव. मी छाया सुभाष वांगडे. कपाळी कुंकू, नाकी नथ, पायी वाजे पैंजण रुंझुन, गळ्यात हार आणि बाजूबंध, हाती पाटल्या करती किनकिना. आंबाडावळ मारून गजरा, मी उभी बहिणींच्या मेळ्यात. सुभाषरावांचं नाव घेते, प्रेम दिसतंय आजही त्यांच्या डोळ्यात. दारावर गुण येईन रोग्याला, सांगे बाहेरच बघायला, सांगे बाहेरच बघायला, साध विज्ञान विसरला. काय इंजिनियरची कथा, त्याची वास्तू पुरुष देवता, घरी पुरोहित आणूनी, खरी वास्तूची शांतता. एके ठिकाणी असं पाणी तपासायला तिनं नाकाला लावला आणि वास घेऊन सांगते पाणीच आहे म्हणून. बाळा, पाणी तपासायचं कसं असतं, योग्य पद्धत काय पाणी तपासायची, काय केलं पाहिजे ते सांगतात काका. काय केलं पाहिजे, हा जरा पिऊन बघ बरं, ते सांगतात पिऊन बघ थोडं पाणी आहे का. अगं पाणी आहे का नाही तपासायचंय ग. हा बर काका तुम्हीच या या. शाबास, आहे का 100% पाणी आहे. नाव काय आपलं, प्रवीण सर. असं जर प्रवासात कुणी तुम्हाला पाणी दिलं समजा, मी खात्री केली ना, खात्री केली आणि ह्याच्यात जर काही मिक्स केलेलं असलं तर गुंगीचं औषध हा, जर कंदी पेढा दिला साताऱ्याचा प्रसिद्ध प्रवासामध्ये तुम्हाला, म्हणलं खावा जरा, लगेच बका बका खाणार का, थोडा टेस्ट करणार. मग पाणी कसं पिलं का टाका लगेच. खात्री आहे ना, खात्री पाणी आहे. अहो पण ह्याच्यात जर काही मिक्स केलं असलं तर ह्याच्यासाठी हिचं जोरदार अभिनंदन करा, कारण त्याने नाही म्हणाली, पिणार नाही म्हटली. लक्षात घ्या, कुठलीही वस्तू अनोळखी व्यक्तीने दिली तर आधी तू पिऊन बघ म्हणायचं. काय म्हणायचं, हा आधी तू पिऊन बघ, मला घाबरू नकोस, काही मिक्स नाही याच्यामध्ये, मी पिऊन दाखवते बघ. एकदम चांगलं पाणी, काय होणार नाही. हे तू बघ आता पिऊन, अजून पण नाहीच म्हणते. बरोबर आहे तिचं विश्वास. त्याच्यामुळे तिनं पिऊन दाखवलं नाही, सरांनी पिऊन दाखवलं बिंदास, कारण सरांना विश्वास आहे इथं आलेले वक्ते आहेत ते काय असं फसवणार नाहीत, आहे की नाही, बरोबर आहे ना. आता हे पाणीचं याची खात्री झालेली आहे. सरपसा झाली, भूमीतनं हाडलीच्या कवटीची काठी आणलेली आहे, ही अशी धरायची, असं याच्यात छव करायचं. जर काही लपून ठेवलं असं तर पळून जाईल, बरोबर आहे का नाही. धर, घाबरू नकोस, काय नाही होणार, मी आहे इथं. हा बघ जरा सगळे, शाबास, 1 नंबर. फूक जोरात, अजून जोरात फूक. हा ऐका, काय लपवलंय का त्याच्यात. हा आता हे घे, ही चिमणी घे, घाबरू नको अजिबात, फूक जोरात. शाबास, उलट कर त्याला, उलट कर. हा आता ही त्याच्यावर असं फिरवायचं, ओ छव करायचं. धर, घाबरू नकोस अजिबात. झालं, छव कर की. शाबास, जमलं जमलं जमलं. हा सगळ्यांना शिकवून जाणार आहे मी काय आहे ते. आता हे पाणी आपण तपासलं होतं का नाही,
हे पाणी काय करायचं, या चिमणीमध्ये भरायचं. पण असं समजायचं हे रॉकेल भरतोय, पाणीच आहे ना, बघ एकदा खात्री कर, पिऊन बघ पाहिजे रे पोट, पाणीच आहे ना, घाबरू नको, पाणीच आहे. सरांनी पण पिलेलं आहे, मी पण पिलेलं आहे ना. बरं, याच्यामध्ये अर्धा दिवा भरायचा. किती? तेव्हा त्याचा हात थरथर थरथर कापायला लागला. चिमणीत कधी पाणी भरलं नाही का, रॉकेल भरायची सवय असते. हळूहळू गडबड करू नकोस. बर, सावकाश भर, गडबड करू नकोस. आता दिवा प्रज्वलित करायला मला एका महिलेची गरज आहे. कोण येते पुढं? या ताई, या. शाबास, तुमच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्याला करायचं. किती भरलं असा त्याचा अर्थ होणार आहे. पेटवा. हे बघा, वारा आहे जोरात, पण दिवा पेटतोय. पेटवा. शाबास. बघा, दिवा पेटतोय, बंद होतोय, पेटतोय, बंद होतोय. पेटवा. हे बघा, आता दिवा पूर्ण पेटलेला आहे. दिवा पेटलेला आहे. थोडस वारा असल्यामुळे तो बघा, प्रचंड वारा आहे. ज्याच्या मला चाहिए. पाण्याने आग लागते का विझते? विझते. पण इथे पाण्याने आग लागत होती. काय घडलं असेल नेमकं? बाबा बुवा मांत्रिक तांत्रिकांची नावं लय भारी असतात. आता माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे, दिसते का सगळ्यांना? त्याला काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? कशासारखं दिसतंय? काय? बेडी. अशी बेडी घाला खरात बाबाला, म्हणजे राहील तो आतमध्ये. ही बेडी नाही, ह्याचं नाव आहे लंगर. आणि याच्या आधारे गंडवणाऱ्या भंडूबाबाचं नाव आहे लंगरवाले बाबा. बाबा बुवांची नावं लय भारी. एक भेटला झुरळे बाबा डोंबिवलीमध्ये. आहे का मुंबईचं डोंबिवलीचं कोण? झुरळे बाबा डायरेक्ट स्वर्गात न्यायचा. पृथ्वी तलावर किती पाप करा, सगळी पाप मुक्ती करायला कुठं जायचं? डोंबिवलीच्या त्या झुरळे बाबाकडे. त्याच्या पर्दाफाश करायला आम्ही गेलो सगळे. जाताना फक्त एवढंच केलं, मोठं झुरळ डबीमध्ये भरून नेलं, त्याला एक होल पाडलं ते जिवंत राहावं म्हणून, आणि हळूच त्याच्या गाडीवर दिलं सोडून. बाबाची नजर त्या झुरळाकडे गेली. बाबा टनाटन जाग्या उड्या मारायला लागला. झुरळाला घाबरणारा झुरळे बाबा तुम्हाला नेल का स्वर्गात? नाही नेणार. कारण मी मगाशी सांगितलं डोक्याचा वापर करायचा. कारण पैलवान डोक्याचा वापर करत. कारण पैलवानाचं डोकं कुठं असतं? इथेच असतो. म्हणते गोडीघात असते. बघा, आपण काय बोललो नाही. हा हा हा, दिसणार आहे, दिसणार आहे, सगळ्यांना दिसणार आहे. पैलवान, मी तुम्हाला एक काम देणार आहे. ताकदीचा वापर करायचा आहे पहिल्यांदा, नंतर डोक्याचा वापर देणार करायला. दोन्ही पंजे अशी एकमेकात घट्ट पकडा, घट्ट पकडायच्या. आता हा लंगर ताकदीने ओढायचा. जेवढी ताकद असेल तेवढा ओढायचा. पण हे बघा, अट अशी आहे की हात सोडायचा नाही. तुम्ही पैलवान जर हात सोडला, हे पैलवान जाऊन इकडे आपटतील. आणि पैलवान तुम्ही पण हात सोडायचा नाही, तर हे पैलवान जाऊन इकडे आपटतील. आपल्याला दोघांची डोकी फोडायची नाही. जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावा. एकमेकांना ओढू नका. लंगराला ओढा. इथून लंगर तुटणार आहे. ठिसूळ असतो इथं लंगर. तुटल, हे बाहेर येईल. बघूया तुम्ही किती ताकद लावताय. पण मी तुम्हाला वेळ देणार आहे. वेळ हे बघा, आपल्याला 1 तासात कार्यक्रम संपवायचा आहे. 9ला मी कार्यक्रम संपवणार आहे माझा. त्याच्यामुळे तुम्हाला मी 10 सेकंद देतो. किती? 10 सेकंद. सगळ्यांनी 1 ते 10 अंक मोजायच्या. यांना तेवढा वेळ देणार. थांबा जरा. 1 2 3 म्हणले सुरू करायचं. सगळ्यांनी 1 ते 10 अंक मोजायचे. जरा पहिलीच्या वर्गात जायचं. हा, 2 3 सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वेळ. पहिलवान तुटू शकेल का? जरा जास्त वेळ दिला तर नाही तुटणार. जास्त वेळ दिला तर नाही. आजची रात्र तुमच्याकडेच ठेवून जातो. तुटेल का? तुटणार नाही, मजबूत आहे. पण ह्याला जर डोक्याचा वापर करून तोडायचं म्हणलं किंवा सोडवायचं म्हणलं तर सुटेल का? हा, सुटेल. पण त्याच्यासाठी समस्या असावी लागते. तुम्हाला मी संधी देणार आहे थोड्या वेळाने. तुम्ही आल्याबद्दल अभिनंदन. एक शक्तीद्वारे मला सगळं समजतं.
कोण आहे असा इथं बसलेला? सगळ्यांकडे माझी नजर जाणार आहे. असं कोण करतं माहितीये का? बंधू मांत्रिक तांत्रिक करतात, मी नाही. मी तुम्हाला करून दाखवतोय. हे चाल ये बाहेर. कोण आहे असा? ऐ चष्म्यावाला, जरा इकडे तू. हा तूच ये. एक नंबर आहे पोरग. ये. कार्यक्रम चालू झाल्यापासून माझं लक्ष आहे सगळ्यांकडे. ताई ये ये, घाबरू नकोस. तुला काय समजत ना काय भानगड असेल? थोडस झालं का नाही विचलित? थोडा विचलित झाला. थोडा नाही, मला बघतोय मागापासून एवढा कावरा झालाय हा. ताई सारखं इकडं बघ तिकडं बघ. ती पैलवानाला बोलवलं, वरच बघ खालीच बघ. चुळबुळ जास्त वाढली तुझी, मी बघतोय इथून. थोडी वाढली का नाही चुळबुळ? खराय काय? मला नाही वाटत. नाही म्हणायची सवय असते. असू दे, काही काळजी करू नकोस. पण मला समजलंय तसं मी पुराव्यानिशी बोलतो. पुरावा असेल तरच बोलवतो, नाहीतर नाही. ह्याच्या मागं मोठी 7.5 लागलेली आहे. गाव हेच ना तुझं? हेच गाव. आता शिकायला कुठं आहे? कोडव्याला. कुठं? उलव्यात शिकतो. गाव हेच आहे. पण हे बघ, लय मोठी 7.5 तुझ्या मागे लागलेली आहे. आणि तू जे विचलित झालेला आहेस ते आज तुझा दोष नाही बाळा. त्यात तुझा दोष नाही. जे काय घडतंय ते सगळ्या बाहेरच्या शक्ती घडवून आणतात आणि तुला ते कळत नाही. याचा पुरावा देणार आहे मी. हे नारळ मागेले होते कार्यकर्त्यांकडून, सोललेलं नारळ आहे. ही मी काय करणार आहे, उतरून टाकणार आहे तुझ्यावर. परवा मगाशी वेळ होता म्हणून धरणाकडे गेलो होतो, तिकडं असले नारळ उतरून टाकले होते. सफरचंद बरंच काय काय टाकलं होतं उतरून. म्हणलं आता नारळ कसं उतरून टाकते तर काय भानगड असते महाराज, जरा दाखवावं यांना कसं गंडावतात लोकांना. हे नारळ तुझ्या डोक्यावर ठेवतो, फोडत नाही, नुसतं डोक्यावर ठेवतो. ठेवू ना, थोडा पुढे येईल का? तू अमिताभ बच्चन पेक्षा उंच आहेस. हा हात जोड बाळा, घाबरू नकोस, काही होणार नाही. मला पुरावा द्यायचा आहे ह्याच्या मागे 7.5 कशी लागलेली आहे. हा पैलवान जरा पुढे यावं तुम्ही. पिवळा घातलेली त्याच्या आधी एक लिंबू उतरून टाकतो. मांत्रिक तांत्रिक ह्याचा लय वापर करतात, तुम्हाला नाही देणार, उतरून टाकतोय. कुणाच्या अंगावर पडला तर धरू नका, त्याला लय बेकार असते ती. आता हे नारळ उतरून टाकतो. डोळे उघडू नकोस. काय ताकद आहे राव, एका दणक्यात 2 तुकडे का? हे असं 2च केलं भाग, पण वेगळंच काहीतरी आलंय. डोळे उघड आता. पैलवान धरा जरा हातात धरा, घाबरू नका, तुम्हाला काय होणार नाही. बघा ही लाल, ही काळी, अजून काहीतरी आहे, हिरवी बांगडी. कोण घालत बांगडी? 100% 3.5 वर्षाची 7.5 कोण तर बाई तुझ्या मागे लागलेली आहे. ही तुला पुरावा दिलाय, लक्षात ठेव, पुरावा दिलाय. त्या नारळामध्ये अशा वस्तू निघतात. बसा पैलवान. कार्यक्रमात गेला 10 मिनिटं नीट बसतो, नंतर चुळबुळ चालू करतो. त्याच्यामुळे ही जी मागं लागलेली आहे ती पण घाबरू नकोस. हे लंगर उपाय आहे. 2 पैलवानांना हे सुटलं नाही, बाहेर निघालं नाही, पण मी एका क्षणार्धात बाहेर काढून दाखवतो. बघायचे तुला? तुझी सगळी समस्या काढून डोक्यावर ठेवतो. ठेवू का? पुढे हात जोड. असे मांत्रिक तांत्रिक दरबारामध्ये करतात, स्वतःला आध्यात्मिक म्हणून घेतात, पण दाखवताना असा म्हणतात बघा. डोळे झाक. रागानं माझ्याकडे बघू नकोस, दात अजिबात खाऊ नकोस. आता तुझं डोकं जड होतंय, जड होतंय, जड होतंय. डोकं जड व्हायला लागलंय, डोकं जड व्हायला लागलंय, डोकं जड व्हायला लागलंय, डोकं जड होतंय, जड होतंय, जड होतंय. डोकं जड होतंय का? होतंय. आता वर लंगर ठेवले 2 किलोचं म्हणल्यावर जड होणारच की. आता हे काही विचारायची गोष्ट आहे का? अंगात येतो कोणाच्या इथं? गावात येत असेल तर त्याला कार्यक्रमाला बोलवा, एका मिनिटात अंगातलं काढतो आम्ही. हा आता बघा, हा लंगर डोक्यावर ठेवलेला आहे. डोकं जड होतंय, जड होतंय, जड होतंय. हे काय आहे बालका? हे काय आहे? आता हे काय म्हणे तर हड्डी आहे.
100% बाहेरचा आहे. अरे हे पोट आहे का काय? पाट आहे. हा पोट आहे. आणि हे काय बालका? हाय का कपाळाला डोकं म्हणते. 100% बाहेरचं लागले महाराज. काय कळणं झालं याला. असंच होतं. आपण गडबडून जातो. पण असू देत, काय नाही, काढून टाकतो सगळं. मंत्र असा पॉवरफुल म्हणतो, डोळे जात. हे दुखतं का कधी? पोट दुखतं का कधी कधी? नाही म्हणायची लय सवय याला. काय बी विचार नाहीच म्हणते मागापासून. हा आता बघा कसं खरं बोलतोय. वर्षात ना 8 वेळा दुखते. परीक्षा जवळ आली की दुखतंय, आहे का नाही? हे वरचं दुखतं का? हा दुखतं. आता जरा आली गाडी रुळावर. आता तुझं डोकं जड होणार आहे, जड होणार आहे, जड होणार आहे. मंत्र लय पॉवरफुल आहे. मंत्र नीट ऐकायचा आहे. मंत्र असा आहे, पाडू पाडू काढू तुला लिंबाखाली गाडू, या मातीत कांदळतीत कानात माशी कुडकुडती, चाल ये बाहेर. काय कळलं का पैलवान? काय कळलं का? अहो कळू नये म्हणूनच असते. तुम्हाला कळल्यावर आमचा धंदा कसा व्हायचा? मंत्रात तर तुम्हाला कळल्यावर कसं काय मग? हा पण आता लय भारी मंत्र म्हणणार आहे. पाठ करायचा बरं का. याची सगळी इडापिडा काढून टाकणार आहे. मंत्र असा आहे, नीट पाठ करायचा आहे महिलांनी. हा जर पाठ केला घरी जाऊन सोनं दुप्पट झालेलं असेल तुमचं. हा छो करो तुझ्या पोटात दुखत नाही त्याला मी काय करू? साल टाकला असता माझं झाला गेला असता भूतान नेला त्याला मी काय करू? चल बाहेर ये. कसा बाहेर येत नाही बघू. चल बाहेर ये. हे बघा बाहेर आलाय. बाहेर आलाय. डोक्याचा वापर करायला लागतो, आहे का नाही? जरा हलकं वाटते का तुला? वाटते. आता बोललं बाबाजी. आता तुझं लक्ष 1 नंबर लागणार आहे. आता बस जागेवर जाऊन जोरदार टाळ्या होत्या याच्यासाठी. शिकवणार आहे तुम्हाला मी. तसा जाणार नाही. तुम्हाला हे सगळं मी शिकवायलाच आलेलो आहे. मी काही जादूगार नाही. हे सगळं बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक यांना आम्ही पकडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांच्याकडनं हे जप्त केलेल्या वस्तू आहेत सगळ्या. लक्षात घ्या, एवढं सोपी गोष्ट नाहीये. आणि हे कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आवडेल का शिकायला? हा पण बुवाबाजीचा धंदा टाकायचा नाही तर रोड मध्ये. नाही तर मला बदलायला शिकाय मिळालं. काम धंदा सोडून आपलं सुरू करा. असलं काय करू नका. बघा या ठिकाणी कोणी धाडस करत नाही याच्यावर चालण्याचं, पण ताईंनी धाडस केलेलं आहे. ताई आपलं नाव काय? प्राची मॅडम. त्या बाजूला जावा. वीर त्यांना समजून सांग, गडबड करू नका, फक्त हळूच मध्ये पाय ठेवा. तो सूचना देईल तुम्हाला त्याप्रमाणे करा. गडबड करू नका. त्यांना हात दे, पहिल्यांदा सपोर्ट दे. शाबास. जोरदार टाळ्या उद्या ताईंसाठी. हळूहळू चाला. काही इजा झाली का तुम्हाला? निकम सर या. शाबास. हा सावकाश ठेवायचा, गडबड करायची नाही. शाबास शाबास. सावकाश 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 सावकाश. शाबास शाबास. बघा त्याच्यावरनं चालती ती. जोरदार टाळ्या हो जाय याच्यासाठी. या सर सावकाश या. कोपऱ्याला पाय ठेवू नका, फक्त मध्ये ठेवा, काही होणार नाही. हळूहळू अंदाज घ्या. शाबास शाबास. हा शाबास. काही झाला का त्रास? त्यामागे काय विज्ञान आहे याला कुठलीही तपश्चर्या करायची गरज नाही. फक्त विज्ञान काय समजून घ्या. या पाठाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यावर मारलेले खिळे हे समान अंतरावर आहेत आणि समान उंचीचे आहेत. त्यातला एक जरी खिळा आम्ही जास्त उंचीचा ठेवला आणि त्याला जर म्हणलं चाल, तो बरोबर घुसणार आहे. आणि झोपल्यावर तर नको तिथं घुसणार आहे. त्याच्यामुळं आपण बनवलेला पाठ ते घेत नाहीत. अशा पद्धतीने बनवलेले असतात. समान अंतर आणि समान उंची याच्यामुळे त्याच्यावर झोपणाऱ्या माणसाचं वजन समप्रमाणात विभागलं जातं. त्याच्यामुळे त्याला कुठलीही इजा होत नाही. आता आपण पाहिलं या ठिकाणी हा कलश, हा जर तुम्ही तपासला माझ्या हातातून घेऊन, तुमच्या लक्षात येणार आहे काय चाल पाहिजे. असं जर पाणी निर्माण झालं असतं तर आमिर खानने मला सोडलं असतं का? त्याच्या पाणी फाउंडेशन मध्ये नियुक्ती करून टाकली असती माझी. जिथं पाण्याची गरज आहे तिथं लोटा घेऊन जायचं, आहे का नाही? पाहिजे एवढं काढा. बघा हा अंगठा सगळा करामत करतोय. इथे एक बारीक छिद्र आहे.
इथे एक छिद्र आहे बारीक आणि आतमध्ये एक ग्लास फिट केलेला आहे. ग्लास, जो ग्लास या तळाला टेकलेला नाहीये, तो बरोबर एवढा कमी, अर्धा इंच कमी ठेवलेला आहे आणि त्या ग्लासला पण एक बारीक छिद्र पाडलेलं आहे. अगोदर काय केलं, असं पाणी भरून घेतलं भरपूर. तुम्हाला पाण्याच्या बाटल्या मागितल्या का नाही, ह्याच्यासाठी मागितलं होतं. आता या ग्लासच्या छिद्रामधनं ते पाणी कुठे गेलं, या फुगीर भागात जाऊन बसलं. आणि इथे एक बारीक छिद्र आहे, या छिद्रावर मी असं बोट ठेवलं. बोट ठेवल्यानंतर काय होतं, बाहेरची हवा आत जात नाही. हवा बंद झालं की जेवढं पाणी याच्यामध्ये आहे तेवढं बाहेर काढून घ्यायचं. काढलं. आता मी ज्यावेळेला असा हात करत होतो त्यावेळेला मी काय करायचो, हा अंगठा बाजूला करायचो. अंगठा बाजूला केलं की काय होतं बघा, बाहेरची हवा या छिद्रामधनं आत जाते आणि हवेच्या दाबामुळे पाणी इथे यायला सुरुवात होते. इकडच्या साइड मधलं बघा पाणी यायला लागलं. जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे, हे जर मी सगळं काढून टाकलं असं, परत येईल का? त्यामुळे अशा गोष्टींना फसायचं. अजून काय बघितलं आपण, विसरला? नारळ. आता नारळात काय निघतो, खोबरं आणि पाणी. खोबरं तर आहे याच्यात, पण हे वस्तू कुठून आल्या? नारळ तर तुम्हीच दिला होता आम्हाला, पण आम्ही तेवढ्या वेळात काय केली, चालाकी केली. नारळाला 3 डोळे असतात. हे डोळे फार महत्वाचं काम करतात शेळके साहेब. त्याच्यातलं एक डोळा फोडला कशाने, स्क्रू ड्रायव्हर दाबन, आणि त्याच्यामध्ये टाकली रिबन हळूच. काय काय वेळेला वाळूचे खडे टाकतात, बिबे टाकतात, फिनॉक्थेलिनची पावडर टाकतात, चुना टाकतात. फिनॉक्थेलिन आणि चुना एकत्र आलं की रक्तासारखं तयार होतं. कधी महादेवाची पिंड टाकतात बारकी. अशा वस्तू तुम्हाला भीती घालण्यासाठी टाकलेल्या असतात. मांत्रिक तांत्रिक काय करतात, त्यांची दुकानं असतात, त्यांचे जे एजंट असतात, असे नारळ आधीच बनवून ठेवतात आणि आपण मोठ्या श्रद्धेने नारळ खरेदी करतो, पुजतो आणि 8 दिवसानं ते फोडतो, त्याच्यामध्ये असलं निघतं. आपण घाबरून जातो. तुम्हाला भीती घालायची आणि लुटायचा, हाच त्यांचा धंदा आहे. नारळामध्ये खोबरं आणि पाण्याशिवाय जगात काहीच निघत नाही, लक्षात घ्या. जर अशा वस्तू निघाल्या तर हे मांत्रिक तांत्रिकांनी केलेले उद्योग आहेत, तुम्हाला गंडवण्यासाठी. लक्षात ठेवा. अजून काय बघितलं आपण, दिव्याच्या आधी एक बघितलं की, आता हे याला रस्ता नाही बाहेर यायला. हे आलं कसं बाहेर, कोणाच्या लक्षात आलंय का? या पुढे तुम्हाला संधी देणार आहे मी. जो कोणी हे आत घालून दाखवेल त्याला एक पुस्तक बक्षीस देणार माझ्यातर्फे. दाभोलकर सरांचं पुस्तक देणार, छान. कोण येते पुढं? जाहीर आव्हान आहे, तुमच्या राहोट मधलं कोणी पुढे यावं, त्याला आतमध्ये घालून दाखवा. 10 सेकंद वेळ देणार आहे, 10 सेकंद. नाहीतर रातभर करत बसाल, उद्योग नाही, तेवढा वेळ नाही आमच्याकडे. तुम्ही आलाय? अरे वा, शाबास. काय नाव आपलं? श्रीरंग निकम सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. तुम्हाला 10 सेकंद देणार. किती? हातात दिल्यानंतर वेळ चालू होणार. हा, फक्त पायाला जपायचा, नाही तर पायावर पडलं तर बोट तुटल. हा, सुरू करायचं. हा, घ्या. 1 2 3 सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय होतंय? मिस्टेक होते बरोबर आहे. तिथं बसते. त्याच्यासाठी देवऋषाचा धंदा करायला क्लास लावा लागतो. सातारला यायला लागेल तुम्हाला, किंवा दक्षिणा द्यायला लागेल. देऊया ना, शिकवतो तुम्हाला. इथंच थांबा. बघा, कुठलाही मंत्रतंत्र म्हणणार नाही, कारण जगात असा कुठलाही मंत्रतंत्र नाही जो मारल्याने तुमचं वाईट होईल, वाटोळं होईल आणि चांगलं होईल असा पण नाही. असता तर बरं झालं असतं, पण नाही. ते कसं होतंय बघा, याला फक्त गरज आहे डोकं चालवण्याची. निकम साहेब, तुम्ही इथंपर्यंत बरोबर केला, पुढं मात्र घडलं तुमचं काम. हे दोन्ही असं एकमेकांवर ठेवा, याच्यामध्ये टाका, याला समोरासमोर करा, याला फक्त उलट करा. हे आत गेलं, आता काढा बाहेर. असं धरलं,
याला नुसतं असं फिरवायचं आहे बघा, अंदाजच टाकून द्यायचं, कळतच नाही कुठनं आलं. इतकं सोपं आहे. लक्षात आलं? त्या कवटीमध्ये काय केलंय, खराब झालेला एक स्केच पेनचा रॉड आम्ही टाकलाय आडवा. असा स्केच पेन खराब झालेला असतो ना, तो टाकलाय आणि ही दोरी त्याला असं तिटा देऊन काढली. आता मी ज्या वेळेला थांबवायचंय त्यावेळेला मी काय करतो बघा, दोरीला ताण देतोय. तुम्हाला असा ताण दिला का दिसेल, असा ताण दिला की काय होतंय, हे त्याला असं घट्ट पकडतंय, त्याच्यामुळे ते थांबते. एका कार्यक्रमात मला एक पोरगा उठला आणि मला म्हणला, सर काय नजरेमध्ये ताकद आहे म्हटला तुमच्या, चल म्हणलं की चलतंय, थांब म्हणलं की थांबतंय. आता म्हणला नजरेने वर न्या बरं जरा. जमल का? नाही जमणार. असे प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजेत. पण मी म्हणलं नजरेने वर पण नेणार आहे, बघायचंय का? डोळे झाकल्यानंतरच असे घडतात चमत्कार, लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःचं डोकं चालवायला शिका. दुसऱ्याच्या बुद्धीने चालायला जाल तर फसाल. आता शेवटचा दिवा पाण्याने पेटवला, याच्या मागे थोडं विज्ञान आहे आणि थोडी हातचलाकी आहे. हातचलाकी जास्त महत्वाची आहे. बाबा बुवा मांत्रिक तांत्रिकांच्या दरबारामध्ये प्रचंड वातावरण निर्मिती केली जाते. या वातावरण निर्मितीमध्ये आपण आपलं डोकं घाण ठेवतो, जे सगळ्या मंत्र्यांनी पण ठेवलेलं आहे आजकाल. बघताय तुम्ही. पहिल्यांदा टोपण तपासायला दिलं, दिवा तपासायला दिला. टोपण तपासून झालं की माझ्याकडे घेतलं, कारण हातचलाकी करायची होती मला. इथे एक रुमाल लपवलेला आहे. या रुमालामध्ये शेंगदाण्याच्या आकाराचे काही खडे लपवले होते मी. टोपण घेतलं माझ्याकडे, पाणी भरून झालं, पाणी राहिलेलं प्यायला सांगितलं. तुम्ही सगळे तिकडं बघत होता. तोपर्यंत मी काय केलं, पाणी पिताना बघितलं नाही ना कधी, तिकडं तिच्याकडे लक्ष. तोपर्यंत मी इथला खडा उचलला, ह्याच्यात दिला टाकून गपचूप आणि टोपण लावलं. इकडं कोणाचं लक्ष नाही. तोपर्यंत इथपर्यंत हातचलाकी झाली. नंतर विज्ञान चालू झालं. विज्ञान असं आहे, याच्यामध्ये असलेलं पाणी आणि मी जो खडा टाकला त्या खड्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईडचा खडा, जो गॅस वेल्डिंग साठी वापरतात. आता इथं वारं होतं, त्यामुळे ते पूर्ण पेटून राहिलं नाही, विजायचं लगेच वाऱ्याच्या झोताने. नाहीतर दिवा मस्त पेटून राहतो 1-2-3 मिनिटं. त्याच्यातून एक वायू बाहेर आला. त्या वायूचं नाव आहे ऍसिटिलीन नावाचा वायू. ऍसिटिलीन हा ज्वलनशील असतो, त्यामुळे ज्या वेळेला पेटती काडी आपण याला लावतो त्यावेळेला तो वायू पेट घेतो आणि आपल्याला असं वाटतं की पाण्याने दिवा पेटला. आता बघा याच्यातलं पाणी दुधी रंग झालाय का सगळा, दुधासारखा, कारण तो खडा त्याच्यामध्ये विरघळला गेला. विषय आहेत, पण एका तासामध्ये ते बसवणं शक्य नाही. या ठिकाणी जादूटोणा विरोधी जो कायदा आहे, या कायद्याची एक छोटी पुस्तिका आम्ही आणलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे तो याच्यात दिलेला आहे आणि चित्रमय दृष्ट्या कुठल्या कुठल्या अंधश्रद्धा आहेत आणि त्याच्यासाठी 7 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे ते पण दिलेलं आहे. हे तुम्ही वाचण्यासाठी जरूर खरेदी करा. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबणार आहे. ती पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही जरूर खरेदी करून स्वतः वाचा, इतरांना वाचायला द्या. अंगात येणारी जर व्यक्ती तुमच्या गावामध्ये असेल तर त्याच्यासाठी उपचार आम्ही मोफत करतो. 2 प्रकारचं अंगात येणं असतं, एक म्हणजे सोंगाचं किंवा ढोंगाचं आणि दुसरं मानसिक आजाराचं. मानसिक आजाराचं अंगात येणं बरं होऊ शकतं योग्य उपचार घेतले तर, पण सोंगाचं आणि ढोंगाचं जर अंगात येणं असेल तर मात्र हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार 7 वर्षाची शिक्षा आहे. त्याला हे सांगा की तुझ्या अंगात येत असेल तर तुझ्या घरापुरतं मर्यादित ठेव. जर अंगात येऊन दुसऱ्याचे प्रश्न सोडवत असेल, समस्या सोडवत असेल, त्यातनं पैसे उकळत असेल तर मात्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अटक होऊ शकते, तक्रार गेली तर. त्याच्यामुळे एवढंच तेवढं या ठिकाणी सांगतो. आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण अतिशय स्तुत्य असा, म्हणजे 21 वर्षामध्ये तुम्ही मला वाटतं हा प्रबोधनाचा कार्यक्रम आगळा वेगळा ठेवला. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. संधी आज रोहटकरांनी आम्हाला दिली त्याबद्दल मंडळाचे सर्व ग्रामस्थांचे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. सुभाष केशव निकम, आज आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेला इथे प्रोग्राम करण्यासाठी बोलवलं. आमच्या याला मान्य तुम्ही इथे आलात आणि आपला प्रोग्राम सादर केलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आज जो आपण कार्यक्रम केला अंधश्रद्धा लोकांच्या
श्रद्धेच्या ह्याच्याशी तुम्ही निगडीत असणारा कार्यक्रम ह्या इथे दाखवून लोकांचे डोळे उघडण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखर खूप छान होता आणि लोकांना समजला. लोकांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो ग्रहण केला. आणि तुम्ही असंच आम्हाला सहकार्य करा आणि असेच कार्यक्रम आम्हाला देत चला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. वर्षानिमित्त विविध असे 21 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. सर्वांसाठी सर्व काही या वाक्यानुसार आम्ही समाज आणि सर्व घटकांना वेगवेगळे आम्ही कार्यक्रम देत असतो. विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा आहेत, काही रूढी परंपरा चांगल्या आहेत जसे की झिम्मा फुगडी हे आपल्या परंपरेत ह्या टिकल्या पाहिजे त्याविषयी आम्ही खेळ ठेवलेले आहेत आणि स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे झोपी गेलेला जागा झाला असा समाज जो डोंगी बाबाकडे वळलेला आहे तो कुठेतरी जागा व्हावा, समाज प्रलग्न व्हावा यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता. सन्माननीय पोद्दार साहेब इथं आले आणि एक छान असं सर्वांचं प्रबोधन केलं आणि जे अनिष्ट रूढी परंपरा आणि फसवेगिरी कशी असते हे त्यांनी दाखवून दिलं. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. मंडळ आणि येणाऱ्या वर्षभर मंडळ विविध असे कार्यक्रम जे 21 कार्यक्रम आहेत ते वर्षभर होणार आहेत. तुमचं सहकार्य घेतला त्यापैकी मी सांगतो की 13चे 13 कवींची आतापर्यंत पुस्तक प्रकाशन झाली. त्यापैकी आमच्या नातेवाईक छाया वांगडे यांचंही पुस्तक प्रकाशन झालं. गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे ते अखिल भारतीय कवी संमेलनामध्ये उपस्थित होता, साहित्य संमेलनामध्ये उपस्थित होतात. आणि आता एक अभिमानाची बाब आहे की येणाऱ्या थायलंड येथील मराठी कवी संमेलनामध्ये ते आपली कविता सादर करणार आहेत. म्हणजे एक मोठी उपलब्धी आहे. तसेच आम्ही लहानपासून जे आमचे उदयोन्मुख मुलं असतात त्यांच्या आम्ही विविध स्पर्धा घेतो. आता आनंदाची गोष्ट म्हणजे आमचा मुलगा निमिष नारायण निकम तो बॉडी बिल्डिंग मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्याने आंध्र प्रदेशला केलंय. हा जो आलेला मुलगा आहे तो. आणि त्यानंतर आमचे अनिल निकम यांचाही मुलगा शरीफ झाली. पण एक अभिमानाची गोष्ट हे मंडळ जाहीर करतं की तिचा स्टेज प्रोग्राम इथे झालेला आहे. कारण ग्रामीण भागातल्या कलाकारांना वाव देण्याचं काम हे मंडळ करतं. धन्यवाद, आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यांचा गोल्ड व्यावसायिक आहेत आणि आताच ते बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्यांची स्वतःची फिट ब्रो म्हणून जिम आहे ते आता त्यांनी ते ओपन केले. नवी व्यवसायासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. आमचे दिनकर निकम हे इलेक्ट्रिशियन आहेत आणि चांगल्या कामामध्ये आहेत ते. आमचे दुसरे बंधू श्री आयकर अधिकारी सुभाष केशव निकम हे आयकर अधिकारी आहेत. तसेच मी स्वतः राजकीय क्षेत्रात असून सामाजिक क्षेत्रात सुद्धा आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उपशाखा प्रमुख आहे. आम्ही जीवाचं रान करतो कारण का आमची ती ओरिजिनल शिवसेना आहे. चला पुढे वळूया. कारण कोविडमध्ये मी स्वतः कोविडमध्ये 800 घरामध्ये फिरलोय ते PPI किट घालून. एवढं आम्ही धाडस करतो. पळणारे भरपूर असतात, लढणारे कमी असतात. आमचे प्रवीण शेठ निकम स्वतःचा व्यवसाय करतात आणि चांगला बिझनेस करतात, स्वतःच्या पायावर उभे आहेत. तसेच त्यांचे बंधू अनिल निकम हे सुद्धा चांगल्या कामामध्ये आहेत आणि त्यांच्याच वतीनं हा जे भोजनाचा जो महाप्रसाद आपण भक्षण केला तो 3 वर्ष आशीर्वादानं हे 2 वर्ष दिलेला आहे. सर्वांच्याच पुढे असा प्रश्न पडला होता की घरातनं बाहेर पडायचंच नाही. मग काय करायचं. आम्ही मुंबईला अडकलेलो, ग्रामीण भागातली जनता इथं अडकलेली, मुंबईचे आलेले माणसं इथं अडकलेले, खाया प्यायचे वांदे झाले होते. तरी सुद्धा मंडळानं मुंबईवरून साखर आणि जीवन आवश्यक साखर, चहा पावडर याचे वितरण केलं. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं शिवसेनाने आमच्या भागातला नागरिक जो रुग्ण असेल कोविडच्या काळामध्ये तो सिटीमध्ये जाऊ नये. कारण सिटीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल कुठे गेला की घाबरणार तो आणि तो मध्येच तो आपला जीव सोडणार. म्हणून आम्ही कोविड विलगीकरण सेंटर काढलं होतं आणि त्यासाठी आमच्या मंडळाने सर्व कार्यक्रम बंद करून 25,000ची आम्ही रोख मदत केली होती आणि गावातल्यानेही अन्नधान्याची त्या रुग्णांसाठी मदत केली होती.